एका उद्योजकांनी एक प्रोडक्ट बनवताना कुठल्या सिटीजला टार्गेट करायला हवं? वेल, अडॅप्टिबिलिटी वेगळी वेगळी असते आणि फॉर एक्झाम्पल 2 tier सिटीज 3 tier सिटीजमध्ये पॉप्युलेशन आहे आणि त्यांची डिस्पोजेबल इन्कम जी आहे ना ती मेट्रो सिटीच्या नॉर्मल माणसापेक्षा जास्ती आहे. कारण त्याच्या गरजा कमी असतात, त्याचे खर्च कमी असतात, त्याला घराचं EMI नसतं, जास्तीत जास्त गाडीचं EMI असतं. पण अर्बन सिटीजमध्ये सगळ्यात मोठा आउटफ्लो जर कुठच्या व्यक्तीला असेल तर तो आहे घराचा इन्स्टॉलमेंट. बरेच उद्योजक असं म्हणतात की इतकं मार्केटिंग आम्हाला परवडणार नाही, की आम्ही प्रत्येक कोपऱ्यापर्यंत प्रत्येक गावापर्यंत जाण्यासाठी खूप चॅलेंजेस आहेत. पण आता डिजिटल आल्यामुळे किंवा आपण आता हा पॉडकास्ट करतोय, हा पॉडकास्ट मला वाटतं प्रत्येक गावामध्ये बघतायत आणि आपल्या कमेंट्समध्ये दिसतंय की खूप रिमोट एरियामध्ये हा पॉडकास्ट बघतोय. तर डिजिटल मार्केटिंग आपण पेनिट्रेशनसाठी कसं वापरू शकतो? टार्गेट मार्केटिंग तुम्ही करू शकता. समजा फॉर एक्झाम्पल मला उद्या माझ्या प्रोडक्टला नंदुरबारमध्ये विकायचं आहे, तर नंदुरबारला मी टार्गेट करू शकतो डिजिटल मार्केटिंगच्या मार्फत आणि तिकडच्याच जनतेला माझं कॉन्टेंट दाखवू शकतो. तर मग त्यासाठी मी स्पेशल कॉन्टेंट देखील बनवू शकतो. देन इट बिकम्स कॉस्ट इफेक्टिव्ह. कुठचंही मार्केटिंग जर तुम्ही पर्टिक्युलर ऑडियन्सपर्यंत पोहोचवायचं असेल प्रोडक्टला किंवा त्या प्रोडक्टबद्दलच्या माहितीला आणि जर तुम्ही ते टार्गेट मार्केटिंग केलं तर ते आपल्याला स्वस्त आणि मस्त पडतं. मला वाटतं प्रत्येक उद्योजकाला प्रत्येक गावामध्ये घेऊन जाण्यासाठी पॉडकास्ट इज द बेस्ट सोल्युशन आणि प्रत्येक उद्योजकांनी पॉडकास्टवर यायला हवं. सो हाऊ कॅन पॉडकास्टिंग हेल्प टू गो टू द बी सिटीज? सगळ्यात सोपा उपाय, पॉडकास्टच्या मार्फत तुम्ही लोकांशी जोडले जातात आणि लोक हल्ली मोबाईलवर एवढा वापर करतात मोबाईलचा, टीव्हीपेक्षा जास्त ते मोबाईल पाहतात आणि मोबाईलवर आजच्या तारखेला सगळ्यात जास्ती बघितलेलं जर कॉन्टेंट काय असेल ना तर दॅट इज पॉडकास्टिंग. लोक बघून ऐकतात किंवा लोक फक्त ऐकतात. ते यूज इट लाईक अन ऑडिओ ऑल्सो. पॉडकास्टचा तो फायदा आहे, इट्स ऑडिओ व्हिज्युअल आणि ते ऑप्शन तुमच्याकडे की तुम्हाला काय करायचं आहे. सो भारत आणि इंडिया असे दोन देश आपण म्हणतो भारतामध्ये आहेत आणि मेट्रो मार्केट किंवा द प्रीमियम मार्केट हे वेगळं आहे आणि खरं जे आपलं पॉप्युलेशन आहे ते आपल्या गावांमध्ये आहे, आपल्या टायर 1 सिटीजमध्ये आहे, टायर 2 सिटीजमध्ये आहे आणि ॲज अ कस्टमर ना दोघांच्या गरजा वेगळ्या आहेत. म्हणजे टायर 1चा जो किंवा सिटीजमधला मेट्रोमधला जो कस्टमर आहे त्याच्या गरजा वेगळ्या आहेत आणि बी सिटीजमध्ये गरजा वेगळ्या आहेत आणि आणखीन सी सिटीजमध्ये गरजा वेगळ्या आहेत. तर एका उद्योजकांनी एक प्रोडक्ट बनवताना कुठल्या सिटीजला टार्गेट करायला हवं? वेल, अडॅप्टिबिलिटी वेगळी वेगळी असते आणि फॉर एक्झाम्पल 2 tier सिटीज 3 tier सिटीजमध्ये पॉप्युलेशन आहे आणि त्यांची डिस्पोजेबल इन्कम जी आहे ना ती मेट्रो सिटीच्या नॉर्मल माणसापेक्षा जास्ती आहे. कारण त्याच्या गरजा कमी असतात, त्याचे खर्च कमी असतात, त्याला घराचं EMI नसतं, जास्तीत जास्त गाडीचं EMI असतं. पण अर्बन सिटीजमध्ये सगळ्यात मोठा आउटफ्लो जर कुठच्या व्यक्तीला असेल तर तो आहे घराचा इन्स्टॉलमेंट. त्यामुळे त्याच्याकडे डिस्पोजेबल इन्कम आहे आणि तो ॲस्पिरेशनल कस्टमर आहे. म्हणजे त्याला असं ॲस्पिरेशन असतं की बाबा मला ह्या प्रोडक्ट्समध्ये इंटरेस्ट आहे, मला घ्यायचं आहे. तर उद्योजक जेव्हा पण प्रोडक्ट बनवतो तेव्हा त्याने हे गणित मांडलं पाहिजे की बाबा 2 tier 3 tier सिटीजमध्ये माझं एस्टॅब्लिशमेंट कॉस्ट इकॉनॉमिकल असू शकते कम्पेअर्ड टू अ अर्बन सिटी. तर प्रोडक्ट असं बनवावं जे देशभरात पसरलं जाऊ शकतं. आपण ज्याला tier 2 सिटी म्हणतो किंवा tier 1 सिटी म्हणतो तर मुंबईचं tier 1 सिटीची कॉस्ट आणि बँगलोरची कॉस्ट ह्याच्यामध्ये पण फरक आहे. मुंबई आणि चेन्नईमध्ये फरक आहे, मुंबई आणि कलकत्तामध्ये फरक आहे, मुंबई आणि दिल्लीमध्ये फरक आहे. तर फक्त क्लासिफिकेशन tier 1 tier 2 tier 3 सिटीमध्ये नका करू. तर tier 1 सिटीजमध्ये सुद्धा त्या tier 1च्या लिस्टमध्ये tier 1 tier 2 tier 3 आपण तशी पण बनवू शकतो ऑन दॅट सेम लेवलमध्ये सुद्धा. द स्मार्ट एंटरप्रेन्योर विल डिफाईन द रीच ऑफ द मार्केट बेस्ड ऑन द स्टडी दॅट ही डज. की बाबा माझ्यासाठी tier 2 आणि tier 3 साठी देण्यासाठी काय आहे. तर प्रोडक्ट तेच असतं, कम्युनिकेशन चेंज करतं. दे चेंज द कम्युनिकेशन, दे लोकलाइज, दे चेंज अँड गो इन टू द लोकल लँग्वेज. लोकल लिंगो वापरतात. म्हणजे लोकल भाषेला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो लोकल लिंगो. तर ते लोक लोकल लिंगो वापरतात. लोकल इन्फ्लुएन्सर्स वापरतात. ज्या इन्फ्लुएन्सर्सना लोकल लँग्वेज समजते, लोकल इमोशन्स समजतात. तर आज हा फार एक मोठा फायदा झालेला आहे आणि इंडिया द लँड ऑफ विलेजेस. म्हणजे फक्त अर्बन सिटीमध्ये शेअर होऊन चालत नाही. तुम्हाला 2 tier 3 tier सिटीजमध्ये जाणं अत्यंत गरजेचं आहे. आता महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर साधारणतः 14 कोटी आबादी आहे. म्हणजे जगामध्ये अनेक असे देश आहेत ज्यांच्या आबादीपेक्षा महाराष्ट्र राज्याची आबादी जास्ती आहे. म्हणजे एवढा मोठा मार्केट आहे. पण महाराष्ट्रामध्ये मुंबई फक्त एकच आहे. पण आपल्याकडे मग 2 tier सिटीज आहेत. पुणे आहे, नागपूर आहे, औरंगाबाद आहे. दिस आर 2 tier सिटीज. फार मोठं मार्केट आहे.
त्याच्यानंतर आपल्याकडे 3 टियर सिटीज आहेत. कोल्हापूर आहे, सांगली सातारा आहे, नाशिक आहे. तर दे आर लेयर्स. महाराष्ट्र एक पिरामिड जर आपण धरला तर त्याच्यामध्ये टॉप लेअर आहे, मिडिल आहे आणि बॉटम पण आहे, जे ॲक्च्युअल विलेजेस आहेत. आपण जर तिथपर्यंत पोहोचू शकलो, आणि जे आज शक्य आहे, तुमच्याकडे रेडिओची यंत्रणा आहे, तुमच्याकडे इंटरनेटचं माध्यम आहे, तुमच्याकडे टेलिव्हिजनचं माध्यम आहे, ज्याच्या मार्फत तुम्ही तुमच्या टार्गेट ऑडियन्सपर्यंत पोहोचू शकता. आता पोहोचल्यानंतर तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही वेगळ्या टार्गेटसाठी किंवा वेगळ्या ऑडियन्ससाठी कस्टमाइज्ड कम्युनिकेशन सिस्टम बनवणं गरजेचं आहे, आणि त्याच्या मार्फत तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता, कस्टमर बेस वाढवू शकता. मला वाटतं सर प्रत्येक प्रोडक्ट ना हे वेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवतो आपण. जसं शहरामध्ये आपण जी मार्केटिंग करतो ती टेलिव्हिजन असेल किंवा होर्डिंग्स असतील किंवा न्यूजपेपर असेल, पण जेव्हा आपण बी आणि सी सिटीजमध्ये जातो, टायर 1 टायर 2 सिटीजमध्ये, तेव्हा तिथे पोहोचण्याचे मार्ग वेगवेगळे असतात. तर बरेच उद्योजक असं म्हणतात की इतकं मार्केटिंग आम्हाला परवडणार नाही आहे, की आम्ही प्रत्येक कोपऱ्यापर्यंत प्रत्येक गावापर्यंत जाण्यासाठी खूप चॅलेंजेस आहेत. पण आता डिजिटल आल्यामुळे किंवा आपण आता हा पॉडकास्ट करतोय, हा पॉडकास्ट मला वाटतं प्रत्येक गावामध्ये बघतायत आणि आपल्या कमेंट्समध्ये दिसतंय की खूप रिमोट एरियामध्ये हा पॉडकास्ट बघतोय. तर डिजिटल मार्केटिंग आपण पेनिट्रेशनसाठी कसं वापरू शकतो? टार्गेट मार्केटिंग तुम्ही करू शकता. समजा फॉर एक्झाम्पल मला उद्या माझ्या प्रोडक्टला नंदुरबारमध्ये विकायचं आहे, तर नंदुरबारला मी टार्गेट करू शकतो डिजिटल मार्केटिंगच्या मार्फत, आणि तिकडच्याच जनतेला माझं कॉन्टेंट दाखवू शकतो. तर मग त्यासाठी मी स्पेशल कॉन्टेंट देखील बनवू शकतो. देन इट बिकम्स कॉस्ट इफेक्टिव्ह. कुठचंही मार्केटिंग जर तुम्ही पर्टिक्युलर ऑडियन्सपर्यंत पोहोचवायचं असेल प्रोडक्टला किंवा त्या प्रोडक्टबद्दलच्या माहितीला, आणि जर तुम्ही ते टार्गेट मार्केटिंग केलं तर ते आपल्याला स्वस्त आणि मस्त पडतं. आणि त्या टार्गेट मार्केटिंगचा बेनिफिट असा असतो की तुमच्या ॲक्शनला तुरंत रिॲक्शन मिळतं, म्हणजे तुम्हाला सेल मिळतो, ट्रान्झॅक्शन्स मिळतात, कस्टमर्स मिळतात. आता ही जी सिस्टम चालू झालेली आहे मागच्या एक साधारणतः 7-8-10 वर्षामध्ये, त्याच्यामुळे फार छोटे उद्योजकसुद्धा मोठे झालेत. कारण जेव्हा तुमचं मार्केट वाढतं, जेव्हा तुमचे कस्टमर्स वाढतात, तुमचं मार्केट वाढतं. मार्केट वाढलं की टर्नओव्हर वाढतं, टर्नओव्हर वाढलं की कंपनी मोठी होते, मग तुम्हाला इन्व्हेस्टर्स मिळतात, मग तुम्ही SME स्टॉक एक्सचेंजवर किंवा स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट करतात, मग तुम्हाला आंतरराष्ट्रीय जायचा संधी मिळतो. म्हणजे दिस इज ऑल अ प्रोसेस विच यू हॅव टू टेक केअर ऑफ. भरपूर लोक काय करतात, टियर 1 सिटीपासून ते लोक एक्सपान्शन करतात टियर 2, टियर 3, टियर 4 सिटीजमध्ये, आणि त्याच्यानंतर ते लोक एक्सपान्शन करतात इंटरनॅशनल मार्केटमध्ये. तर दिस इज अ प्रोसेस दॅट मेनी एंटरप्रेनर्स हॅव फॉलोड. माझे एक मित्र आहेत, तुमचे एक मित्र आहेत, प्रदीप लोखंडे. सगळ्यात गुणी आणि ज्ञानी माणूस. जर तुम्हाला टियर 2 आणि टियर 3 सिटीमध्ये काही जरी करायचं असेल, तुमच्या प्रोडक्टला घडवायचं असेल, तर ही इज द मॅन टू टॉक टू. म्हणजे त्यांना एक्झॅक्टली मार्केट माहिती आहे, गाव माहिती आहे, गावाचं नाव माहिती आहे, तिकडची आबादी माहिती आहे. भारतातली एकही FMCG कंपनी अशी नसणार जी त्यांच्या आधारे काम करत नसेल. तर जर तुमचा स्टडी योग्य असला, म्हणजे आस्किंग द राईट क्वेश्चन टू द राईट मॅन, त्या व्यक्तीला जर तुम्ही योग्य व्यक्तीला योग्य प्रश्न विचारला तर तुम्हाला करेक्ट उत्तर मिळेल. तर ते जर तुम्ही केलं तर तुमच्याकडे सामग्री मिळते की बाबा मी काय केलं पाहिजे त्या मार्केटपर्यंत पोहोचण्यासाठी, आणि तुम्ही पोचू शकता. आणि फार मोठं मार्केट आहे, म्हणजे आपण रुरल भारताला इग्नोर करू शकत नाही. इट इज द रिअल मार्केट जिथे त्यांच्या गरजा आहेत आणि त्यांच्याकडे डिस्पोजेबल इन्कम असते, लिमिटेड असते परंतु असते, आणि त्यांची ती इच्छा असते की त्यांच्याकडे ते प्रोडक्ट पोचावं. तर त्यांच्या इच्छाबरोबर तुमच्या प्रोडक्टला मॅच करण्यासाठी तुम्हाला त्यांना आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी सगळ्यात साधा, सरळ, सोपा आणि स्वस्त आणि मस्त उपाय म्हणजे डिजिटल मार्केटिंग. आणि ते तुम्ही करू शकता. आणि इन्फ्लुएन्सरसुद्धा तुम्ही करू शकता, कारण एरिया स्पेसिफिक इन्फ्लुएन्सर्स पण आहेतच. अमुक इन्फ्लुएन्सर्सचे अमुक ऑडियन्स असतं. म्हणजे आपल्या राज्यामध्ये आणि आपल्या देशामध्ये एरियामध्ये सुद्धा डायलॉग चेंज होतात, डायलेक्ट चेंज होतात, शब्दवळी चेंज होते. तर त्याचे इन्फ्लुएन्सर्सना जर तुम्ही गाठलं, लोकल इन्फ्लुएन्सर्सना, तर परत तुम्हाला एक पेनिट्रेशन मिळू शकतं. आणि दे आर अवेलेबल ॲट व्हेरी इकॉनॉमिकल टर्म्स. आपल्याला एक्सप्लोअर करणं गरजेचं आहे. तर आज तुम्हाला यशस्वी होण्यासाठी अनेक यंत्रणा उपलब्ध आहेत. कुठच्या यंत्रणांना कसं आणि कधी वापर करायचा आहे त्याचा प्लॅन उद्योजक म्हणून हा तुम्ही केला पाहिजे. क्या बात आहे.
तर बऱ्याचदा ना लोक इनोव्हेशनमध्ये खूप रिसर्च करत असतात किंवा नवीन नवीन प्रोडक्ट्स आणण्याचा प्रयत्न करत असतात. पण बी आणि सी सिटीजचे प्रॉब्लेम वेगळे आहेत. त्यांच्या साठी तिकडचे चॅलेंजेस वेगळे आहेत. तर कदाचित ब्रँडेड जे प्रोडक्ट्स असतात ना, ते कधी कधी त्यांना त्या कल्चरला किंवा त्या एन्व्हायरमेंटला किंवा त्यांच्या लाईफस्टाईलला ते सूट होत नाहीत. तर तुम्ही जर ऑटोमोटिव्ह सेक्टरमध्ये जरी बघितलं तरी वेगवेगळ्या प्रकारचे सोल्युशन्स ते देत असतात. सो हे बघण्यासाठी आपण मला वाटतं तिथे त्या लोकल मार्केट्समध्ये जाऊन तो गॅप शोधायला हवा आणि तसं काहीतरी इनोव्हेट करायला हवं की जे लोकल कम्युनिटीसाठी असेल. पण तुम्ही मगाशी डिजिटल रीच म्हणालात, मला वाटतं प्रत्येक उद्योजकाला प्रत्येक गावामध्ये घेऊन जाण्यासाठी पॉडकास्ट इज द बेस्ट सोल्युशन आणि प्रत्येक उद्योजकांनी पॉडकास्टवर यायला हवं. सो हाऊ कॅन पॉडकास्टिंग हेल्प टू गो टू द बी सिटीज? सगळ्यात सोपा उपाय, पॉडकास्टच्या मार्फत तुम्ही लोकांशी जोडले जातात आणि लोक हल्ली मोबाईलवर एवढा वापर करतात मोबाईलचा, टी व्हीपेक्षा जास्त ते मोबाईल पाहतात आणि मोबाईलवर आजच्या तारखेला सगळ्यात जास्ती बघितलेलं जर कॉन्टेंट काय असेल ना तर दॅट इज पॉडकास्टिंग. लोक बघून ऐकतात किंवा लोक फक्त ऐकतात. दे यूज इट लाईक अन ऑडिओ ऑल्सो. पॉडकास्टचा तो फायदा आहे, इट्स ऑडिओ व्हिज्युअल आणि ते ऑप्शन तुमच्याकडे की तुम्हाला काय करायचं आहे. असे अनेक लोक आहेत जे गाडीत प्रवास करताना, गाडी चालवताना, गाडीत प्रवास करताना ते ऐकत राहतात, पॉडकास्ट ऐकत राहतात. तर टुडे द कॅटेगरी ऑफ पॉडकास्ट इज बिकमिंग ॲज इक्वल टू ऑर बेटर देन एंटरटेनमेंट कॉन्टेंट. म्हणजे एक असा जमाना होता की लोकांना वेब सिरीज किंवा मायक्रो ड्रामास किंवा पिक्चर बघायची हाऊस होती. आज लोकांना ऐकतायत. वेगवेगळ्या टाईपचे पॉडकास्ट आहेत. म्हणजे तुमचं जे फ्लेवर असेल त्याच्यावर तुम्ही पॉडकास्ट ऐकू शकता. तुम्ही जर स्पिरिच्युअल असाल तर तुमच्याकडे स्पिरिच्युअल पॉडकास्ट आहेत. तुम्हाला एंटरटेनमेंटबद्दल ऐकायचं असेल तर एंटरटेनमेंट रिलेटेड पॉडकास्ट आहेत. तुम्हाला बिझनेस चांगला करायचा असेल तर उद्योग यशसारखे चॅनल आहेत. तर इट इज ट्रान्सफॉर्मिंग. म्हणजे लोक नॉलेज कसं कन्झ्युम करतायत ना हे फार बदलत चाललेलं आहे. तर पॉडकास्ट इज वन गुड वे ऑफ रीडिंग अ लॉट ऑफ बुक्स फ्रॉम अ पर्सन. म्हणजे एखाद्या व्यक्तीने भरपूर पुस्तकं वाचली असतील ना तर तुम्हाला तेवढी पुस्तकं वाचायची गरज नाही आहे. त्या व्यक्तीचं एक पॉडकास्ट आहे का, त्याच्यामधनं तुम्हाला जे ज्ञान मिळेल ना ते इट इज अ आउटकम ऑफ द 500 बुक्स दॅट ही हॅज रेड. त्यांनी 500 पुस्तकं वाचलेली असतील, त्याच्यातनं ते ज्ञान येतं आहे. तर तुमचं 500 पुस्तकं वाचून झालं शॉर्टकट. तर पॉडकास्ट इज अ व्हेरी गुड रूट. दुसरी गोष्ट, एका पॉडकास्टच्या मार्फत तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकतात ॲज अन एंटरप्रेन्योर. समजा जर मी एक बिझनेसमॅन आहे तर मी माझ्या वेगवेगळ्या बिझनेसबद्दल माहिती देऊ शकतो पॉडकास्टवर. आणि हा माझा वेळ आहे, इथे टाईमलाईन काहीच नाही आहे. एका पॉडकास्टच्या मार्फत मी 4 तास पण बोलू शकतो एका पॉडकास्टमध्ये. जर अनेक लोकांच्या हल्ली पॉडकास्ट पाहतो तर 2 तास, 2.5 तास, 3 तास, 4 तास आणि लोक पाहतात. इन्स्टॉलमेंट्समध्ये पाहतात किंवा सलग पाहतात डिपेंडिंग ऑन द एक्साइटमेंट लेवल ऑफ दॅट पॉडकास्ट. तर त्याच्या मार्फत तुम्ही लोकांशी जोडू शकता. आज कस्टमरला या नॉलेजची पण गरज आहे की हा प्रोडक्ट बनवणारा व्यक्ती कोण आहे, त्याचे काय विचार आहेत. मार्केट वाढतं, लोक जुडून राहतात, लॉयल्टी मल्टिप्लाय होते. कारण लोकांना हे पाहिजे की या प्रोडक्टच्या मागचा व्यक्ती कोण आहे, त्यांचे विचार कसे आहेत, त्यांची संस्था कशी आहे, त्यांचा सेटअप कसं दिसतं, हे सगळं पाहायचं असतं. आणि हे पाहिल्यानंतर जो विश्वास बिल्ड होतो, ट्रस्ट ज्याला आपण म्हणतो, दॅट इज द हायेस्ट. आणि पॉडकास्ट करायला काहीच लागत नाही, फक्त तुमची इच्छाशक्ती लागते की बाबा मला पण माझ्या कंपनीबद्दल, माझ्या टीमबद्दल, माझ्या प्रोडक्टबद्दल, माझ्या मार्केटबद्दल मला चर्चा करायची आहे. तर पॉडकास्टच्या मार्फत देखील तुम्ही तुमचं प्रोडक्ट एस्टॅब्लिश करू शकता. फॉर एक्झाम्पल, माझं पॉडकास्ट जर कोण बघत असेल आणि माझ्या बिझनेसचं त्याला डिस्ट्रीब्युटरशिप घ्यायची असेल नाशिकमध्ये, माझं काम झालं. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे जिमवेअर आहे आणि ते जिमवेअरचं नाव आहे बॉड ॲक्टिव्ह. आता जिमवेअर 2 tier 3 tier सिटीजमध्ये लोक फार पॉप्युलरली वापरायला लागलेले आहेत. त्यांना आवडतं, कम्फर्टवेअर आहे. फक्त जिममध्ये जाण्यासाठी नाही तर ते लोक त्यांच्या रेग्युलर जीवनामध्ये सुद्धा ते वापरत आहेत. तर आता समजा मला नाशिकमधनं एखादा डिस्ट्रीब्युटर मिळाला तर ते माझ्या एका पॉडकास्टमुळे काम झालं. मी तुम्हाला उदाहरण सांगू शकतो की मी एक पॉडकास्ट केला विथ रेडिओ सिटी RJ सलील बरोबर. आणि त्या पॉडकास्टवर मी कॉन्टेंट मॉनिटायझेशनबद्दल बोललो. कारण माझा एक बिझनेस असा आहे की यूट्यूबवर आम्ही कॉन्टेंटला मॉनिटाईज करतो, एंटरटेनमेंट कॉन्टेंटला. बघणाऱ्यांमधनं एक व्यक्ती होता जो इनसिंक नावाच्या चॅनलचा मालक आहे. इनसिंक एक लिस्टेड कंपनी आहे आणि ते म्युझिक बनवतात मागच्या 10-12 वर्षांपासून. तर त्या त्यांनी माझं यूट्यूबचं इंटरव्ह्यू पाहिल्यानंतर ते मला ओळखत होते, पण तो इंटरव्ह्यू पाहिल्यानंतर त्यांचे बरेच प्रश्नांची त्यांना उत्तरं सापडली. त्यांनी परत माझ्याबरोबर संपर्क केला, आम्ही परत भेटलो
आणि मला सांगायला आवडेल की त्या एका पॉडकास्टमुळे मी इनसिंगबरोबर कोलॅबरेट केलं आहे आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये यूट्यूबवर इनसिंगचं चॅनल आम्ही लॉन्च करतो आहे. म्हणजे आता इनसिंगचं प्रोडक्ट जे आहे ते माझ्या यूट्यूबच्या चॅनलच्या मार्फत पूर्ण जगामध्ये दिसेल. आणि म्युझिक असल्यामुळे तिथे लँग्वेजची बॅरियर नाही आहे. म्हणजे म्युझिक इज म्युझिक, तबला इज तबला. आता तो जर्मन लोकांना पण आवडतो, अमेरिकन लोकांना पण आवडतो, फ्रेंच लोकांना पण आवडतो, सर्वांना आवडतो. तर त्या पॉडकास्टमुळे हे घडलं. असं तुमच्याबरोबर सुद्धा घडू शकतं. आणि असे माझ्याकडे अनेक उदाहरणं आहेत जिथे एका पॉडकास्टच्या मार्फत लोकांना ऑपॉर्च्युनिटीज मिळाले, कोलॅबरेटर्स मिळाले, वेंडर्स मिळाले, कस्टमर्स मिळाले, नवीन मार्केट मिळालं आणि नवीन मार्केट आम्ही क्रिएट करू शकलो. तर ऑल दिस इज पॉसिबल ओनली बिकॉज ऑफ द पॉडकास्ट. तर दिस इज अनदर टूल टू रीच इन टू द 2 tier 3 tier सिटीज किंवा एनी सिटी इन द वर्ल्ड. मला वाटतं मोठ्या उद्योजकांनी छोट्या शहरांमध्ये जाण्यासाठी आणखीन एक ट्रेडिशनल मार्ग असा असतो की तिथल्या लोकल उद्योजकांबरोबर आपण एखादं जॉईंट व्हेंचर करू शकलो. कारण त्यांच्याकडे तिकडे कस्टमर बेस जास्त असतो आणि ते प्रोडक्ट आपलं पोचलेलं नसतं. सो तिकडचा लोकल उद्योजक हा चॅनल होतो आणि त्या चॅनलच्या थ्रू बिकॉज त्याचा ट्रस्ट ऑलरेडी त्याच्या कस्टमरवर असतो, त्यामुळे आपल्याला आपलं प्रोडक्ट तिथपर्यंत चांगलं पोचवता येतील. तर ह्या स्ट्रॅटेजीमुळे किती फरक पडू शकतो? भरपूर फरक पडू शकतो. आणि हे फक्त लोकल लेवलला नाही तर आंतरराष्ट्रीय लेवलला सुद्धा चालतं आहे. आता फॉर एक्झाम्पल साऊथ कोरिया इट्स अ डेव्हलप्ड कंट्री, इंडिया इज अ डेव्हलपिंग कंट्री. तर त्यांचं 2 tier सिटी कोण आहे? मुंबई आहे. साऊथ कोरियासाठी 2 tier सिटी इज मुंबई. तर साऊथ कोरियाची एक कंपनी आमच्याबरोबर संपर्कात आहे. त्यांना मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी सुरू करायची मुंबईमध्ये, आमच्या फॅक्टरीमध्ये जी भिवंडीला आहे. तर ह्या कोलॅबरेशनमुळे आम्ही जे प्रोडक्ट बनवू ते प्रोडक्ट पूर्ण जगभरात डिस्ट्रीब्यूट केलं जाईल त्या कंपनीच्या मार्फत. तशाच प्रकारे मुंबईच्या एका कंपनीबरोबर म्हणजे जे फर्स्ट अर्बन सिटीज आहे त्याचं टायप जर समजा औरंगाबादच्या कुठच्या तरी संस्थेबरोबर झालं, ज्यांचं औरंगाबादमध्ये ग्रीप आहे, मार्केट आहे, रिसोर्सेस आहेत, तर ग्रोथ फार सोपी होते. प्रोडक्शन कॉस्ट कमी आहे. प्रोडक्शन कॉस्ट कमी आहे, लोक मिळतात, एस्टॅब्लिशमेंट कॉस्ट कम्फर्टेबल असतं, लोकांची लॉयल्टी चांगली असते, लोकल जॉब सहसा जम्प करत नाही. 2 tier आणि 3 tierचं वैशिष्ट्य असं असतं की बऱ्याच वेळेला लोक 25-25 वर्ष, 30-30 वर्ष, 40-40 वर्ष एकाच संस्थेबरोबर जोडून असतात. तर लोकांची जी स्टेबिलिटी असते ना त्याच्यामुळे तुमचं प्रोडक्ट देखील चांगलं बनतं. तर अशा टाईपच्या कोलॅबरेटिव्ह ऑपॉर्च्युनिटीसुद्धा आपण करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटीज मुंबई शहरामध्ये गव्हर्नमेंट तुम्हाला एनकरेज करत नाही. दे वॉन्ट टू डेव्हलप द रुरल पार्ट ऑफ महाराष्ट्र. तर त्याच्यासाठी जे तुम्हाला बेनिफिट्स देखील दिले जातात ते घेण्यासाठी तुम्ही 2 tier 3 tier सिटीजमध्ये जाऊन कोलॅबरेट करतात. आणि तिकडच्या ज्या या सुविधा आहेत, स्टेबल वर्कफोर्स, इकॉनॉमिकल इन्फ्रास्ट्रक्चर, डेडिकेशन ऑफ द पीपल इज मच बेटर, डिस्ट्रॅक्शन्स नाही आहेत त्या शहरांमध्ये, म्हणजे लोक कमिटेड असतात, जास्ती फोकस असतात. त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो आणि ह्या फायद्याकडे तुम्हाला बघणं फार गरजेचं आहे. म्हणजे इनडायरेक्टली द डेव्हलप पार्ट ऑफ द स्टेट इज रिस्पॉन्सिबल फॉर डेव्हलपिंग द डेव्हलपिंग पार्ट ऑफ द स्टेट. म्हणजे भारत देश एक डेव्हलपिंग नेशन आहे जगामध्ये आणि मुंबई एक डेव्हलप्ड सिटी आहे महाराष्ट्रामध्ये. तर महाराष्ट्राच्या डेव्हलप्ड सिटीचं हा एक रोल आहे किंवा एक जिम्मेदारी आहे की डेव्हलपिंग सिटीजना त्यांनी डेव्हलप करावं. आणि ते होतंय, आपण जसं बोलतोय तर हे घडतंय. पण आता आपला वेग वाढला पाहिजे. तर त्यांची सुद्धा लाईफस्टाईल अजून चांगली होऊ शकते. असं नाही की त्यांना लाईफस्टाईल चांगली नाही आहे. मी असं म्हणतोय की त्यांना मुंबईचा एक्सपोजर, फायदे मिळाले मुंबईचे एक्सपोजर आणि फायदा त्यांना त्यांच्या शहरांमध्ये किंवा गावांमध्ये बसून सुद्धा मिळू शकतील. जशा गाड्या पोचल्यात रिमोट पार्ट ऑफ इंडिया, नंदुरबार म्हणा किंवा नाशिक म्हणा किंवा धुळे म्हणा, सिन्नर म्हणा, या सगळीकडे तुम्हाला सगळ्याच गोष्टी अवेलेबल झालेल्या आहेत. हे कोलॅबरेशनचेच नतीजे आहेत. तर मार्केट आहे. कोल्हापूर इट्स अ 2 tier सिटी ऑफ महाराष्ट्र. पण कोल्हापूरमध्ये लोक जे गाड्या घेत आहेत ते फक्त गाड्या घेत नाही, ते फक्त मर्सिडीज आणि BMW घेत नाही आहेत. तर त्यांचं इंटिरियर्स एवढं चांगलं करतायत की मुंबईचे लोक तेवढे करत नाही आहेत. म्हणजे गाडीच्या बजेट एवढं ते लोक इंटिरियर अजून ॲडिशनल खर्च करतायत. दॅट इज बिग मार्केट. इट्स अ स्ट्रॉंग इकॉनॉमी. कोल्हापूर इज वन ऑफ द रिचेस्ट पार्ट ऑफ महाराष्ट्र. आणि ह्या सगळ्या गोष्टी या आंतरराष्ट्रीय कंपनीजना एवढं चांगलं माहिती आहे की त्यांनी त्या गोष्टींचा वापर चांगला करून स्वतःचं मार्केट वाढवलेलं आहे.
आता आपल्यासारख्या मराठी उद्योजकांनी हे समजून घेतलं पाहिजे की आपण महाराष्ट्रामध्ये अजून कुठे पसरू शकतो, फक्त महाराष्ट्रामध्ये नाही, भारतामध्ये सुद्धा, पण विशेष करून महाराष्ट्रामध्ये आपण कसं पसरू शकतो. आपली भाषा लोकल आहे, आपण मराठी बोलतो, मराठी उद्योजक आहोत, आपल्याला चांगला प्रतिसाद मिळतो आणि आपल्याकडे यंत्रणा आहेत. महाराष्ट्र जर चॅनल आपण घेतलं तर मराठी चॅनलवर आपली दिलेली जाहिरात जी आहे ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकांना दिसू शकते. तर असे निर्णय घ्या ज्याच्याने तुमचा व्यवसाय जो आहे ना तो 2 टियर 3 टियर 4 टियर सिटीमध्ये पोचू शकेल आणि त्याच्यामुळे तुमच्या संस्थेची वाढ होऊ शकेल. आय थिंक दॅट वॉज व्हेरी फॅन्टॅस्टिक. शेवटी असं म्हणतात की भारतामध्ये ग्रोथ इज ॲट द बॉटम ऑफ द पिरामिड. 100% लोकसंख्या खाली आहे, बॉटम ऑफ द पिरामिड आहे. आणि त्याच्याने व्हॅल्युएशन वाढतो. त्याच्याने व्हॅल्युएशन वाढतो म्हणजे तुमचे कस्टमर्स किती आहेत, 1 पॉईंट ऑफ व्हॅल्युएशन. दुसरा पॉईंट आहे त्याच्यातनं किती लोक तुमच्या रिपीट बिझनेस देतात, तुम्हाला रिपीट बिझनेस देतात, त्याच्याने सुद्धा तुमची व्हॅल्युएशन वाढते. तर बॉटम ऑफ द पिरामिड म्हणजे द होल स्टेट, महाराष्ट्र राज्य, साधारणतः 13.5-14 कोटी आबादी, कुठेच बघायची गरज नाही आहे. आपलं राज्यच एक देश आहे आणि ह्या देशामध्ये जर आपण वाढलो तर आपल्या संस्थेची व्हॅल्युएशन किती वाढेल ते तुम्ही विचार करू शकता. फॅन्टॅस्टिक. थँक्यू सो मच. अशाच कॉन्टेंटसाठी हा यूट्यूब चॅनल बघत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ह्या कम्युनिटीचा एक भाग व्हा. थँक्यू सर. थँक्यू सो मच.